नमस्कार, मी अमित मुंडे. थोडक्यातमध्ये आपलं स्वागत आहे. कॅप्टन अशोक खरात याच्या विरोधात आज पुण्यामध्ये बालगंधर्व चौकामध्ये आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन गनिमी कावा संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी जे अशोक खरात आहे त्याच्या फोटोला देखील जोडो मारो आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत जो अशोक खरात आहे त्याचे जो हात छाटेल त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस देखील या गनिमी कावा संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे. एकंदरीतच अध्यक्ष आपल्या सोबत आहेत, जाणून घेऊया. दादा, काय सांगाल एकंदरीत की आम्ही आमच्या गनिमी कावा संघटनेच्या वतीने आज या अशोक खरातचे जोडे मारो आंदोलन करून त्याचा निषेध करत आहोत. तसंच त्याचे हात छाटणाऱ्याला 1 लाख रुपये गनिमी कावा संघटनेच्या वतीने आपण जाहीर केलेले आहे आणि हे हात छाटायचे अपेक्षित आहे. महेशदादा लांडगेंनी छाटले पाहिजे, कारण त्यांनी पहिली गर्जना केली होती की हिंदू महिलांवरती अत्याचार झाले तर मी त्यांच्या हात छाटल्याशिवाय राहणार नाही. मग आज माझ्या ज्या माता भगिनींवरती अत्याचार झाला त्या सर्व हिंदू माझ्या माता भगिनी आहेत. मग त्यांच्यावरती अत्याचार झाला तर त्या सर्वांनी पुढे आलं पाहिजे. आज हे बेपत्ता आमदार म्हणून आम्ही जो बॅनर लावलेला आहे, हे 4ही आमदार या प्रकरणात काही बोलत नाहीये. का बोलत नाहीये? का तुमचा आक्रोश मोर्चा अजून आलेला नाहीये? जर ह्याच्या जागी अशोक खराच्या जागी अशफाक खान असता तर तुमचे आक्रोश मोर्चे निघले असते. तुम्ही महाराष्ट्राला पळू का सळू केलं असतं. गुन्हेगार हा कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, तो गुन्हेगारच असतो. त्याला गुन्हेगाराला जात धर्म नसती. त्याच्यामुळे कुणालाही जात धर्म बघून हे करू नका. माझ्या माता भगिनी कुठल्याही जाती धर्माच्या असू द्या, त्यांच्यावरती अन्याय झाला तर गनिमी कावा संघटना हमेशा त्यांच्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी उभा राहणार आहे. आणि या हरामखोर अशोक खरातची चौकशी झाली पाहिजे. याची गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. 2000 करोडची प्रॉपर्टी आतापर्यंत त्याच्याकडे निघालेली आहे. माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही त्यांचे फार्म हाऊस, त्यांचे घर ह्याचं खोदकाम करा. 100% तुम्हाला तिथं काही ना काहीतरी दडलेलं सापडणार आहे. मी तर म्हणतो निटारी हत्याकांड सारखं सुद्धा काही निघू शकतं. तर त्याच्यासाठी खोदकाम करणं खूप गरजेचं आहे आणि गृहमंत्र्यांनी ते नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांचेच मंत्री जास्त करून हजेरी लावाय जात होते. बरं, ताई काय सांगाल एकंदरीत वारंवार महिलांवरती अत्याचार करण्यात आलेले आहेत, काय सांगाल त्याबद्दल? ताई काय सांगाल एकंदरीत अत्याचाराबद्दल? तुम्ही आता पाहिलं असेल की समाज माध्यमावरती व्हिडिओ देखील खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. काय वाटतं? हा जो अशोक खरात आहे याला तर शिक्षा झालीच पाहिजे, पण समाजात अशा प्रकारची जे कोणी अजून भोंदू आहेत ते पण महिलांनीच उघड्या केले पाहिजे त्यांना, की बाबा त्यांचं पण समोर आले पाहिजेत सगळ्या गोष्टी. आणि ह्याच्या पाठीमागं जे कोणी राजकारणी असतील त्यांना पण पुढे आणलं पाहिजे, तरच एक महिला सुरक्षित राहू शकते. ताई काय सांगाल एकंदरीत आज आंदोलन देखील आपण केलेलं आहे. आता जे ह्याच्यामध्ये जे रुपाली चाकणकर आहेत तर जर त्यांना आपण महिला आयोगावरती ठेवलेले आणि जर कुपण्यानेच शेत खाल्लं, महिला जर त्यांच्यात सुरक्षित नसतील, आमच्यासाठी ते आवाज उठवत नसेल, त्या स्वतः त्याच्यामध्ये सहभागी असतील तर काही उपयोग नाही आहे ना. आणि एवढे जर अत्याचार होत असतील महिलांवरती, लैंगिक अत्याचार झाले, ह्या काही त्यांनी स्वतःहून नसतील ना हे केलेले. मग असेच लोकांना जे सपोर्ट देतात तर सपोर्ट असा मिळाला नाही पाहिजे. आणि हे आमदार लोक जे म्हणतात की आम्ही आज लोकांनी त्यांचे हात छाटू महिलांवरती अत्याचार झाल्यावर, मग हे कुठे आता झोपलेले आहेत, कुठल्या वेळा शिरून बसलेत? त्यांनी निघायला पाहिजे ना. जर महिला जर सुरक्षित नसेल तर नक्कीच आपला महाराष्ट्र कुणाचा चाललाय? राजकारण कुठं चाललंय? राजकारण करा ना, पदराड लावून कशाला करतात? मग हिजाड्यासारखे बांगड्या घाला ना, मग बस आतमध्ये जाऊन. काय वाटतं अशा भोंदू बाबांवरती कुठली कारवाई झाली पाहिजे? कारवाई तर ही झालीच पाहिजे, पण आपण त्यांना सपोर्ट करतो, पण त्यांना पण समजायला पाहिजे की आपण कुणाकडे जातोय, कुणाकडे जाऊ नये हे सुद्धा बघितलं पाहिजे. कारवाई ही झालीच पाहिजे. लैंगिक अत्याचार झालेले आहेत. आज एवढ्या गोष्टीला फार लेडीज गर्भवती असताना तिच्यावरती लैंगिक अत्याचार झालेले आहेत. ह्याला थोडं सुद्धा काय वाटलं नाही आमदारांनी. या ठिकाणी आपण आता बेपत्ता आमदार म्हणून हे देखील फ्लॅश पाहतोय, फलक पाहतोय. नितीश राणे असतील, गोपीचंद पडळकर असतील, संग्राम जगताप असतील, महेशदादा लांडगे असतील. दादा, हे बॅनर तुम्ही घेतलेले, बॅनर का लावले? हे बॅनर लावण्याचं कारण साहेब एकच आहे की याच्या अगोदर ज्यावेळेस हिंदू आक्रोश मोर्चे निघायचे, त्या हिंदू आक्रोश मोर्चामध्ये जसे गोपीचंद पडळकर साहेब असतील, नितीश राणे साहेब असतील, आपले महेशदादा लांडगे असतील, जगताप असतील, हे वारंवार सांगायच्या घोषणा असायच्या त्यांच्या की जर आमच्या हिंदू महिलांवरती जर कोणी हात टाकला तर आम्ही त्यांचे हात छाटू. मग आज जे नाशिकमध्ये प्रकरण घडलेलं आहे त्याच्यामध्ये हिंदू महिला नाहीत का? आणि जर त्या हिंदू महिला आहेत तर 100% त्या सर्वच हिंदू महिला आहेत. जर त्या हिंदू महिला आहेत तर हे 4ही आमदारांमधून कोणीतरी पुढे येऊन त्याच्या हात छाटण्याचं काम करावं ना. आणि आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर एकच प्रश्न उभा राहतोय की हे जे सरकार आहे ते राज्य कारभार चालवतोय का भोंदू बाबांचा दरबार चालवतोय? कारण शिक्षण मंत्री तिथं जातो, उपमुख्यमंत्री तिथं जातात, महिला आयोगचे अध्यक्ष तिथं जातात. असे किती मंत्री अजून असू शकतील त्यांच्या आता थोडक्यात नाव पुढे येतात. आमची मागणी एकच आहे की ह्या अशोक खरातवरती सरकारने लवकरात लवकर
कायदेशीर अशी कारवाई करण्यात यावी आणि जर हे 4 आमदार हात छाटण्याची भाषा करतात तर त्यांनी हात छाटावेत आणि सरकारने लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस घेऊन याला फाशीवरती चढवावं आणि जर तसं होत नसेल तर मग आमचे गनिमा कावा संघटना तसं त्यासाठी सक्षम आहेत. आम्ही आमच्या आया बहिणीसाठी जर आमच्यावरती 1 नाही 10 गुन्हे जरी झाले असल्यांना शिक्षा देण्यासाठी तरी ते आम्ही घेण्यासाठी तयार आहोत. असल्या वृत्तीच्या माणसाचे हात छाटल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अगदी तर गनिमी कावा संघटनेच्या वतीने जो कोणी त्यांच्या वतीने 1 लाख रुपयाचा चेक देखील देण्यात येणार आहे. जो कॅप्टन अशोक थोरात आहे त्याचे हात छाटेल त्याला आम्ही 1 लाख रुपयाचा रोख बक्षीस देऊ. आणि एकंदरीत हे जे बेपत्ता झालेले जे आमदार आहेत ते आमदार आता कुठे गेले? ज्यावेळी हिंदू महिलांवरती अत्याचार होतात त्यावेळेस हे एखादा मुस्लिम जर असेल तर त्यावेळेस यांचे आवाज देखील आणि मोठमोठे आक्रोश मोर्चे निघतात. पण यावेळी आता हे कुठल्या बिळात लपलेले आहेत असा देखील प्रश्न गनिमी कावा संघटनेच्या वतीने देखील विचारण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.